रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. हॅलो 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 रामकृष्ण हा हरी. रामकृष्ण हरी. अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. आप्यायन्तु ममाङ्गानि प्राणश्चक्षुश्रुमुतो सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम्. मां ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की. काल आपण उपनिषद म्हणजे काय हे पाहिलं. कशासाठी उपनिषद असतं हे पण आपण पाहिलं. कशासाठी असतं. अविद्येच्या पकडीतून सुटण्यासाठी. ब्रह्मसूत्र आहे, उपनिषद आहे. अविद्येच्या पकडीतून सुटण्याकरता उपनिषद आहे. 3 तापांची जी शांती आहे. ओम शांती शांती शांती. पहिली शांती आध्यात्मिक तापाच्या सुटकेसाठी, दुसरी आदिभौतिकतेसाठी आणि तिसरी आदिदैविक तापाच्या शांतीसाठी. 3 तापांच्या शांतीसाठी म्हणजे तापाच्या शांतीसाठी आणि तापाच्या पकडीतून सुटण्यासाठी. केव्हा म्हणायचं. पकडीतून सुटण्यासाठी म्हणायचं केव्हा. शत शब्द वापरला म्हणजे. शत म्हणजे पकडीतून सुटणं. पकडीतून सुटण्यासाठी म्हटलं की शत शब्दाच्या अनुषंगिक बोलतोय असं लक्षात ठेवायचं. आणि सुटण्यासाठी असं म्हटलं किन्नी शब्द येतो. अज्ञानातून ज्ञानाकडे, मृत्यूतून अमृतत्वाकडे आणि असत्कडून सत्कडे असा शब्द वापरला म्हणजे असतो. आणि या सगळ्या पकडीतून सुटण्यासाठी श्री गुरूंच्या जवळ राहण्याची नितांत गरज आहे. काय गरज आहे. श्री गुरूंच्या जवळ राहण्याची अत्यंत गरज आहे. मला वाटतं का हो कधी श्री गुरु माझ्या जवळ असावे. प्रश्न विचारतोय आणि प्रश्नाचं उत्तर नीट आणि बरोबर पद्धतीने दिलं पाहिजे. मला काय वाटतं. माझ्या मुलंबाळ माझ्या जवळ असले पाहिजे. मला काय वाटतं. पैसा अडका माझ्या जवळ असला पाहिजे. मला वाटतं माझे नातलग माझ्या जवळ असले पाहिजे. माझी कीर्ती माझ्या जवळ अखेरपर्यंत राहिली पाहिजे. पण स्त्री गुरु माझ्या जवळ असलं पाहिजे असं वाटत नाही. बोलायला म्हणते ना. बोलायला म्हणत नाही असं कोणीच नाही. कोणाला जर विचारलं का हो श्री गुरु तुम्हाला जवळ पाहिजेत की नको पाहिजेत तर उत्तर काय येईल. वा वा असं कसं. पण सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर कोण आहे. हो की नाही. एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरांना प्रश्न विचारला होता. गोंदवलेकरांनी प्रश्न विचारला होता पोस्ट मास्तरांना. तुमच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना सांगा.
त्यांनी एवढ्या महत्वाच्या घटना सांगितल्या जन्मापासून रिटायर्ड होईपर्यंत आणि मुलांच्याही लग्नापर्यंत. थोडक्यात सांगतो. आणि मग महाराज त्यांना म्हणाले, अहो माझा तुम्हाला अनुग्रह झाला, ही घटना कुठे दिसत नाही या महत्वाच्या घटनेमध्ये. तेव्हा पोस्टमास्तरांनी जीभ चावली आणि म्हणले, अरे असं कसं झालं. याचा अर्थ असा होतो की स्त्री गुरु माझ्या जवळ असली पाहिजे हे मला तितक्या यांनी वाटत नाही आणि खरंच नाही वाटत. शिवगडला चलता का म्हटल्यानंतर आमचे किती दिवस वाया जातील, किती पैसे जातील. मग एवढे दिवस द्यावे का, एवढा खर्च द्यावा का. कुणाला खर्च देणं सोपं असतं कारण आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न असतो, म्हणून त्याला खर्च देणं काही वाटत नाही. तो माणूस वेळेच्या दृष्टीने दरिद्री असतो. ज्याच्याजवळ वेळ भरपूर असतो तो खर्चाच्या दृष्टीने दरिद्री असतो. आणि काही जण असे असतात की ज्यांच्याजवळ दोन्ही असतं आणि त्यांना घरी कोणीच विचारत नसतं, म्हणूनही ते लोक येतात. असंही मला पाहायला मिळालं की सकाळच्या सत्संगाला काय येतो, दिवसाचा वेळ चांगला जातो थोडासा, सकाळी सकाळी चांगले लोक भेटतात म्हणून जावा, मोक्ष मिळावा म्हणून प्रयत्न फार थोड्यांचा असतो. आणि जर असा प्रयत्न केला असता प्रत्येकाने तर सर्व सुख गोडी काही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. दर्शनाचा अभ्यास केला असता की नसता केला विचारा. करता का हो की नाही. की नाही म्हणजे कोण करेल एवढा अभ्यास, कोण करेल एवढा अभ्यास. आत्ताही पण बघा, उपनिषद ऐकण्यासाठी एक दिवस यायचं, 2 दिवस नाही यायचं. मग कधी पावसाचं कारण सांगायचं, कधी उन्हाचं कारण सांगायचं. आणि कारण सांगून मात्र जे स्वतःला जमवायचं आहे ते जमवून घ्यायचं. असं नाही वाटत की ह्याची लिंक लागली आहे. असं वाटतं की एक दिवस सुट्टी द्या ना, आम्ही अजून दुसरा कार्यक्रम करतो. याची ओढ तयार नाही झाली आतमध्ये. सामूहिक कार्यक्रमाची ओढ आहे आतमध्ये आणि त्या ओढीसाठी धडपड आहे. मग धडपड आहे, जायचंच आहे, पण हेही बंद करायचं आहे किंवा आमचं हेही नाही केलं पाहिजे आणि तेही नाही केलं पाहिजे. असे 2 घोड्यावरचे स्वार हे खाली पडल्याशिवाय राहत नाही. पण एक निर्धार पाहिजे. जशी पतिव्रता स्त्री एकाला वाहून घेते, त्याला वाहून घेतल्यानंतर त्याला वाहून घेतलं, संपला विषय. तसं एकदा जर श्रीगुरूंना मी वाहून घेतलं असेल आणि श्रीगुरूंनी मला जे सांगितलं तेच मी करत असेल तर मग प्रश्न नाही. आता श्रीगुरूंनी मला काय सांगितलं आणि मी काय करायला पाहिजे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. सर्व सुख गोडी काही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. मी याचा अर्थ वणवण फिरायचं का बाहेर, अजिबात नाही. प्रपंचात माझी वृत्ती धावता कामा नाही. यामुळे त्याच्या हृदयामध्ये मी रामू की माझ्याशी सुनीलची कामू विषयावरी. मला काय वाटतं, विषयच मला सुख देणार, दुसरं काहीही वाटत नाही. विषयावर ही निष्ठा आहे. काय म्हणतात त्याला, विषय सुख देईल ही निष्ठा आहे माझी. श्री गुरु सुखरूप करतील ही निष्ठा नाही आहे माझी. विषय सुख देईल ही निष्ठा आहे. इतकं विषयाच्या मागे काय आहे, वेळ लागून धावतो मी. कुणी म्हणतं कसं आहे काय आहे, मग मी म्हणतो की असं आहे. आणि म्हणून कुणी असं म्हणतंय का, जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोणी उभं राहून म्हणून दाखवावं की तो मी आहे. एवढे दिवस अभ्यास केल्यानंतर मी सर्व सुखी आहे असं म्हणण्याची हिंमत का होणे. 60 झाली आहे आपली. 60 झाल्यानंतर मी सगळे सुख प्राप्त केले आहे असं म्हणण्याची आमची हिंमत नाही. का नाही हिंमत? असायला पाहिजे की नसायला पाहिजे. आता आम्हाला सर्व सुख कशाला म्हणतात ते कळलंय की नाही कळलंय. मग एवढं जर सगळं कळलेलं आहे तर मी सर्व सुखी का होत नाही याची खंत नको का वाटायला. पण वाटत नाही. सर्व सुखी कोण आहे असं म्हटल्यानंतर तो मी आहे आणि तो मी असावा असं जरा सुद्धा वाटत नाही. आणि म्हणून मग गडबड होऊन जाते. विचारे मना तुझी शोधून पाय. मनानी म्हणजे अंतःकरणाने
विचाराने हे शोधून काढलं पाहिजे की मीच खरं सुखी का नाही झालो आतापर्यंत. रोज असं वाटलं पाहिजे की नाही वाटलं पाहिजे. ज्याला रोज बोच येईल तोच सुधारतो. बोच लावून घेतली पाहिजे स्वतःला, बोचवून घेतलं पाहिजे स्वतःला, टोचून घेतलं पाहिजे स्वतःला. वेदांताचा एक दृष्टांत आहे. दृष्टांत फक्त दृष्टांत शिकण्यासाठी असतो एवढं लक्षात ठेवून दृष्टांत घ्यायचा, कारण तो एकदेशी असतो. भुंगा नावाचा एक प्राणी, तो जी अळी देतो त्या अळीला कोश असतो आणि त्या कोशाला येऊन तो रोज टोचत राहतो. टोचता टोचता एवढ्या वेदना होतात त्या कशाला, कोशाला. त्याच्यात ती अळी असते की तिला असं वाटतं की एक दिवस मी याला डंख मारेन, आणि त्यामुळे एवढ्या लवकर तो भुंगा तयार होतो त्या अळीचा. ती विचारता सोय नाही, पण मी स्वतःला रोज टोचणार नाही. मी विचारणार, तुम्ही काल आले होते का हो? ते म्हणणार, नाही आमचं येणं नाही जमलं. किती पाऊस होता हो, कसं येणार हो काल, शक्य आहे का हो? मग ते म्हणतात, तुमचं बरोबर आहे हो, का तेही आलेले नाही, हेही आलेले नाही. एकमेका मग मी सुखी होण्याची शक्यता नाही. असं जर मला सुखी व्हायचं नसेल तर सत्संग कशाला ऐकायचा. जर मला सुखरूप व्हायचं नसेल, आता इथे सुखी शब्दाचा अर्थ सुखरूप या अर्थाने घ्या, कारण जगी सर्व सुखी हा जो सर्व आहे ना, हा सुखरूप अर्थाने आहे. विषय निरपेक्ष सुख या अर्थाने सुखी शब्द आहे. म्हणून वाक्य आहे, सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आगर समजतं ना, बस स्टँडला काय म्हणतात, आगार म्हणतात. सुखाचे आगार तसे बाप रखुमा देवीवर. मग आगर कोण आहे सुखाचं? इथे सुखरूपचा हा अर्थ आहे बरं. सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. कोण आगार आहे? आगर आहे विठ्ठल श्री गुरु. हे जर सुखाचं आगर असेल तर त्या आगारामध्ये मला प्रवेश करायला काय हरकत आहे? पण आम्ही विषयाच्या कशामध्ये प्रवेश करणार? आगारामध्ये प्रवेश करणार. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात, सुखाचे हे सुख श्री हरिमुख. आम्हाला लवकर येतो मंदिरात जाऊन, घरातून निघताना काय सांगतोय मी, हा गेलो आणि हा आलो. म्हणजे माझं जे मंदिरात जाणं आहे ते कसं आहे, ते प्रेझेंटी लावल्यासारखं जाणं आहे. सरकारी नोकर आजकाल थंब लावायला जातात, माहिती असेल मोठ्या शहरांमध्ये थंब लावतात. थंब लावला की त्याच्यानंतर मग ते मोकळे असतात दिवसभर. अशा पद्धतीने जर मी अभ्यास करणार असेल, अशा पद्धतीने जर मी श्री गुरूंना बघणार असेल, तर मग सर्व सुखाचा आगर माझं अंतःकरण होण्याची शक्यता सुतराम नाही. आणि म्हणून ते मी आहे या अनुभवापर्यंत मी जाऊन पोचू शकत नाही. म्हणून काय काळजी घ्यायची आहे, नीट समजावून घ्यावं लागेल. आणि तसं समजावून घेतलं तर मग जमेल. कोणत्याही पानावर सापडणार नाही, मी बोलतोय एकाही पानावर सापडणार नाही. कारण अजून उपनिषदाला प्रारंभच केला नाही. आणि पुस्तकामध्ये तर प्रारंभ आहे उपनिषदाचा. मग कसं सांगणार? कशासाठी हा अभ्यास करायचा, हा आपण पहिला टप्पा घेतला. या अभ्यासात नेमकं काय करायचं, हा आपण दुसरा टप्पा घेतला. त्यानंतर केनोपनिषदाचंच महत्व अन्य उपनिषदांमध्ये काय आहे, हा आपण तिसरा टप्पा घेतला. चौथा टप्पा 3 प्रकारच्या शांती का नेमल्या, हा आपण घेतला. आज आपण ओंकार हा मुद्दा घेणार आहोत. ओम आप्यायन्तु ममांगानी, हा ओंकार हा मुद्दा असं घेणार आहोत. यानंतर मग आपण शांती मंत्र म्हणजे आप्यायन्तु ममांगानी घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण संबंध भाष्य घेणार आहोत. त्यानंतर आपण पहिल्या मंत्राला प्रारंभ करणार आहोत. एवढ्या टप्प्यांनी जायचं असल्यामुळे पुस्तकात यातलं काहीही सापडणार नाही. पुस्तकात पहिल्या मंत्रापासून सापडेल, पण याची जी पूर्वपीठिका आहे ती जर आम्हाला कळली नाही या टप्प्यांनी, तर मग मागच्या वेळेला
ईशावास्य उपनिषद घेतलं त्यावेळेला सगळेजण मला म्हणायला आले, अभ्यासू लोक, की आम्हाला संबंध भाष्याचं महत्वच माहित नव्हतं. आम्ही आजपर्यंत काय करत होतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यानि जगत्, या श्लोकावर आम्ही अभ्यास करायचा. पण या श्लोकाचा संबंध भाष्याचा अभ्यास केल्याशिवाय हा श्लोक समजत नाही हे आम्हाला कळलं नाही आणि आम्ही सगळे श्लोक अभ्यासले. म्हणून येऊन बोलून गेले बरं का माझ्यावर. मला असं वाटतं की आपल्या अभ्यास वर्गातल्या कोणाचीही अशी वेळ येऊ नये, मग त्यांनी अभ्यास कसा करावा, नीट करावा. पण मग आता अजून श्लोक सुरूच व्हायचा आहे तर 4 दिवस गैरहजर राहायला हरकत नाही. आता विचार करत असेल तर काहीच हरकत नाही. मग जो तुटक माणूस समोर बसतो माझ्या, त्यावेळेला मला इतका प्रश्न पडतो की मागचं याला माहिती नाही, पुढचं याला कसं कळेल, माझ्या सांगण्यामध्ये व्यत्यय तयार असं असतं. आणि म्हणून आमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आणि संतांच्या सुखाची लक्षणं वेगळी. आमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आणि संतांच्या सुखाची लक्षणं वेगळी. मग संतांचा अनुभव सुद्धा त्या दृष्टीने वेगळा, कारण त्यांची लक्षणं वेगळी आणि आमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या. त्याच्यामुळे आमचा आणि सुखरूपतेचा ताळमेळ लागत नाही. विषयजनित सुख आम्हाला हवं असल्यामुळे सुखरूपतेशी आमचा जरा सुद्धा संबंध येत नाही. म्हणून सर्व सुख नावाची गोष्ट मला हवी आहे का, हा पहिला प्रश्न मी जर मला विचारला तर जमतं. आणि एकदा सुखरूप नावाचं तत्व हे जर माझ्याजवळ आहे असं कळलं तर मग मला त्या तत्वासाठी बाहेर भटकायची जरूर पडत नाही. त्यासाठी मला बाहेर भटकायची जरूर पडत नाही. आणि जो माणूस बाहेर भटकतो त्याला आतमध्ये फिरकायला सवड सुद्धा राहत नाही. कारण काय, अनेक विविधता आहे जगामध्ये आणि या विविधतेमध्ये ज्या वेळेला तो रंगतो किंवा रमतो त्यावेळेला त्याचं भलं होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून काळजी काय घ्यायची आहे की मला ते सुखरूप तत्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणून जगत सर्व सुखी असा कोण आहे, मी आहे. मी आहे असं म्हणण्याची हिंमत ठेवा आणि लगेच म्हणू नका मी आहे का तपासा पहिल्यांदा, नाही तर मग हिंमत ठेवून हिमतीने म्हणून टाका. वाघासमोर आपणही मोठ्याने ओरडू शकतो हा म्हणून, पण आपण ओरडल्यानंतर पुढच्या वेळेला ओरडण्याला आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही, कारण त्यांनी झेप घेऊन घेतली असते तोपर्यंत. त्यामुळे पहिले मी ब्रह्म आहे का, मी सर्व सुखरूप झालेलो आहे का हे तपासावं लागेल ना. आणि ज्या ज्या ठिकाणी मला दुःख होईल, ज्या ज्या ठिकाणी मला वेदना होतील, ज्या ज्या ठिकाणी मला ताप होईल, आध्यात्मिक आधिभौतिक आदिदैविक, त्या त्या वेळेला मी सुखरूप नाही याचं मला जास्त दुःख झालं पाहिजे. ताप होण्याचं दुःख कमी झालं पाहिजे. दुःखाचेही प्रकार आहे की नाही, कळताय का. माझा चष्मा हरवला आणि माझी कार हरवली, मला जास्त दुःख कशाचं झालं व्हायला पाहिजे. नक्की नक्की चष्मा हरवला याचं दुःख जास्त व्हावं की कार हरवली याचं दुःख जास्त व्हावं. कार हरवल्याचं दुःख जास्त व्हावं. मग मला विविध ताप झाले याचं दुःख जास्त व्हावं की मी सुखरूप नाही झालो याचं दुःख जास्त व्हावं. आम्ही नेहमी दुसऱ्याला काय सांगत असतो, कशाचं वर्णन, विविध तापांचंच वर्णन करतो. हा असा तो तसा, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, पैसे संपले, तब्येत बिघडली, काय काय काय. आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक 3 तापांविषयी चर्चा असतात सगळ्या. 3 तापाविषयी जर चर्चा असतील तर मला चष्म्याची केसच जास्त महत्वाची वाटते, कार महत्वाची नाही वाटत. आणि ज्याला सुखरूपता नाही याचं दुःख होतं. संतांना कशाचं दुःख होतं तुम्हाला खोटं नाही सांगत. एकदा मला म्हणतातही म्हणाल्या तुम्हाला आनंद नकोच आहे. मी म्हटलं तुम्ही असं कसं म्हणून राहिले. तर म्हणे आनंदाबाबत तू जास्त चिकित्सक आहेस, सुखाबाबत तू जास्त चिकित्सक आहेस, याचं उत्तर दे मला. मंदाताई अशा पद्धतीचं क्वचित बोलत असतात. पण आता हा आमचा व्यक्तिगत संबंधातला भाग आहे आणि त्या संबंधातून ज्या वेळेला त्यांनी मला प्रश्न विचारला त्या दिवशी माझ्या अंगावर काटा आला, शहारे उभे झाले, तर लाज वाटली की खरंच मी जे काही वेदना व्यक्त करतोय त्या वेदना जाण्यासाठीच व्यक्त करतोय ना.
म्हणजे मी सुखासाठी प्रयत्न करतो, सुखरूपतेसाठी प्रयत्न करत नाही. म्हणून त्या म्हणाल्या तुम्हाला आनंद नकोच आहे. जरी तुम्ही आनंदाच्या दुकानात आले असले तरी तुम्हाला आनंद नको आहे, तुम्हाला सुखच हवं आहे. आणि सुखच हवं आहे हे यथामाम प्रपद्यंते. कळलं असेल माझं म्हणणं तुम्हाला. मग त्याला सुखच मिळणार, त्याला दुसरं काही मिळण्याची शक्यता नाही. म्हणून म्हटलं भाग्यवान असतो तो की ज्याला या दर्जाचं शास्त्रशुद्ध श्रवण ऐकायला मिळतं. मी परवाही म्हटलं, पण आपण त्या दर्जाचं ऐकतो आहे का ह्याच्यासाठी जागरूक आपल्याला राहावं लागतं. परवा तुम्ही लोक निघून गेले होते, भैयाभाभी होते या ठिकाणी, तेव्हा मी म्हटलं की आपल्या सगळ्यांना बसायला काय मिळत आहे, सोफा सेट, टेबल, खुर्च्या मिळतात आहे बसायला, पण भाग्याने त्या मोबाईलला सुद्धा स्टूल मिळतोय बघा. वास्तविक त्याची ती योग्यता नाही, पण त्याला सुद्धा ती मानाची जागा मिळाली आहे आणि ऐकायला मिळालं आहे. मग त्याच्यासारखंच जर मी ऐकत असेल त्याच्यात काही परिवर्तन होणार आहे का? ऐकून नाही. तसं माझ्यात जर काहीच परिवर्तन होणार नसेल, बोललं तर लगेच म्हणतात नाही माझ्यात तर एकदम सुधारणा आहे, काकांच्या सांगण्यासारखंच माझं सगळं वागणं आहे. मग तू काका का नाही झालास? असं आहे तर मग काका का झालं नाही? असं स्वतःचं व्हॅल्युएशन मी बरोबर करायला पाहिजे आणि त्या तत्वाला अनुभव घेण्याची गरज आहे. मला त्याची नड असली पाहिजे. नड कळतं का? गरज समजते. पाऊस सुरू आहे आता, गरजेचं उदाहरण देतो. ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे आणि पाऊस सुरू आहे. एक व्यापारी म्हणजे दुकानदार आणि एक सरकारी नोकर, दोघांच्याही जाण्याची वेळ झाली आहे. सरकारी नोकर म्हणतो एवढ्या पावसात जाण्यापेक्षा एक अप्लिकेशन टाकून देऊ, पाहिल्या जाईल. मग आजचं अप्लिकेशन कोण पोहोचवणार, कोण करून देऊ सध्या? पाऊस कमी झाला की अप्लिकेशन साठी चपराशाला बोलवून घेईन. व्यापारी रेनकोट घालेल, छत्री घेईल, पावसात जायला लागेल. त्याच्या घरातली बायको शहाणी नसेल तर ती त्याला म्हणेल की एवढ्या पावसात कुठे गेलाय का तो? मागच्या दिवस घरी छान कांदे भजे खा, मस्त पाऊस आलेला आहे, तुम्ही कशाला जाता? तो म्हणेल नाही, माझ्या दुकानात जरी एकही गिराईक पावसाचं आलं नाही तरी पाऊस असला तर दुकानदार येत नाही ही भूमिका गिराईकाची तयार झाली की ते गिराईक पाऊस नसला तरी येणार नाही. कारण ते दुसरंच दुकानदार बघून गेल की अरे हा पावसात नसतो, फार ऊन असली की हा नसतो, फार थंडी असली की हा नसतो. ते गिराईक काय विचार करेल? याच्याकडे जाऊन वापस येण्यापेक्षा दुसरीकडे जाऊन माल मिळतो ना आपल्याला. सरकारी नोकराची भूमिका आणि व्यापाराची भूमिका, या दोन भूमिकेत जो फरक आहे त्यातल्या मी कोणत्या भूमिकेतून या अभ्यासाला बसलो याच्यावर अवलंबून. सरकारी नोकरासारख्या भूमिकेतून बसलो असेल तर मग छान मिळालं बरं काय त्याला, असं कोणी सांगत नाही. अधिक न बोलणे बरे. त्या तत्वाला समजून घेण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, नड आहे. तो आत्मा मी आहे आणि सुखरूप तत्व म्हणजे ब्रह्म आणि म्हणून सुखरूप तत्व मी आहे. हे एकदा जर कळलं तर मग आध्यात्मिक विद्येचं वैभव कळेल. शांती, तृप्ती, आनंद, समाधान कळेल. होय, कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे, वळलं पाहिजे की नाही वळलं पाहिजे. कायम मी अभ्यास वर्ग अटेंड करतो आणि माझ्या आतमध्ये शांती नाही, माझ्या आतमध्ये तृप्तीचा वैभव नाही, माझ्या आतमध्ये निर्भयता नाही, माझ्या आतमध्ये जर वैराग्य नाही तर मग माझ्या आतमध्ये काय आहे? ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे? शांती, तृप्ती, आनंद, निर्भयता ही जर माझ्या आतमध्ये नसेल तर मग माझं स्वरूप माझ्या दृष्टोत्पत्तीला येण्याची शक्यता नाही. मग स्वतःला तपासलं पाहिजे ना. हो, पहिल्यांदा स्वतःला तपासलं पाहिजे आणि म्हणून काळजी घ्या. म्हणून अध्यात्म विद्या प्राप्तीच्या दृष्टीने माझे प्रयत्न बिरबलाच्या खिचडीसारखे तकलादू असतात. कसे असतात? माझ्या मनाने केलेले प्रयत्न असतात. एक गवताची टिनका लावलेला असतो आणि एवढ्या वरती असलेली खिचडी ती शिजेल असं वाटतं, मग ती जन्मोन जन्मी शिजत नाही.
हेची देही हेची डोळा ज्याला वाटतं माझ्या मुलाची ऍडमिशन मेडिकलला झाली पाहिजे किंवा पुढच्या जन्मी असतील की नाही लोक असं म्हटलं तर आत्ताच झाली पाहिजे, याच वेळेला झाली पाहिजे, त्या दृष्टीने मी तयारीला आहे, माझ्या मुलांना ट्युशन्स लावून दिले आहेत, आर्थिक दृष्ट्या संपन्न आहोत, पण तो गेला पाहिजे म्हणजे गेलाच पाहिजे. हा दृष्टिकोन प्रपंचामध्ये वापरता येतो, पण परमार्थामध्ये आम्हाला मोक्ष केव्हाही मिळाला तर चालतो. आणि म्हणून आमचं जीवन वाया जातं. जीवन नाही वाया जात, जन्म वाया जात. आणि म्हणून हा अभ्यास फक्त माझ्यासाठी सांगितलेला आहे असं मला वाटावं. या अभ्यासाने माझं कल्याण होणार आहे, माझ्यासाठी हा निकडीचा आहे, माझ्या हिताचा आहे असं जर मला वाटत असेल तर बरोबर माझं चिंतन सुसंगत होईल आणि त्या मागच्या संकल्पना आणि हेतू जाणणे हे माझ्यासाठी गरजेचं ठरेल. म्हणून बरेच जण शांतीपाठ म्हणून टाकतात, उरकून टाकतात, आटपून टाकतात, त्या मागचा हेतू समजत नाही. म्हणून पद्धतशीररित्या ही गोष्ट मला समजली पाहिजे, यासाठी संप्रदाय आणि संप्रदायामागचा हेतू का परंपरा सांभाळली हे मला कळलं पाहिजे. आणि या कळण्यासाठी आपण अभ्यासाला आलो आहोत. म्हणून आपण प्रारंभ करूया अभ्यासाला. आणि अभ्यासात म्हणतात ओम आप्यायन्तु ममांगानि. याचा ओम बद्दलचा आपण विचार करूया. श्लोक आहे ओंकाराश्चथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणा पुरा कंठम विक्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. स्मृती सांगते आहे. काय सांगते आहे? ओंकाराश्चथ शब्दश्च म्हणजे ओंकार आणि अथ हे जे दोन शब्द आहेत, द्वावेतो ब्रह्मण पुराहा हे दोन शब्द मला ब्रह्मरूप करण्याकरता आलेले आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ ओंकाराने किंवा अथनी व्हावा. जगाची निर्मिती ओंकारातून झालेली आहे. ओंकार आणि अथ ते दोन म्हणून अथातो ब्रह्मजिज्ञासा. काय आहे? अथातो ब्रह्मजिज्ञासा. अथ योगानुशासनम. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. तसं ओम ओम आप्यायन्तु ममांगानि. ओम पूर्णमदः पूर्णमिदम्. ओम भद्रं कर्णेभिः. अथ किंवा ओम, अथ किंवा ओम यांनी जो प्रारंभ आहे हा मंगलवाचक आहे. म्हणून कुठल्याही वैदिक मंत्राचा प्रारंभ हा ओंकाराने होतो. म्हणून ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणा त्रिविध स्मृतः. गीता कोणते तीन आहेत? ओम तत् आणि सत. ओम तत्सत इति निर्देशो. निर्देश समजताय? निर्देश. डॉक्टर पुरोहितांचं घर कसं आहे? आतमधून पिवळा रंग दिलेला आहे. आता निर्देश केला, आता तो रंग हा त्याचा निर्देश झाला, त्याच्यावरून ओळखायचं. तसं ओम तत्सत इति निर्देशो. ब्रह्माला ओमने निर्देशित करतात, तत्ने निर्देशित करतात किंवा सतने निर्देशित करतात. सत म्हणजे ब्रह्म, तत् म्हणजे ब्रह्म, ओम म्हणजे ब्रह्म. आणि गीता सांगते ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणा त्रिविध स्मृता. आणि सुरुवातीला किंवा शेवटी या मंगलाचा उल्लेख असतोच. म्हणून ओंकाराचा उपनिषदाशी संबंध काय? पुन्हा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती अशी आहे की ओंकाराचा उपनिषदाशी संबंध काय हा मुद्दा फक्त काकांनीच घेतलेला आहे, बाकी कुठल्या ग्रंथामध्ये नाही. सगळ्यांनी आप्यायन्तु पासूनच सुरुवात केली, पण काकांनी ओम पासून सुरुवात केली. काकांनी ओमचा उपनिषदाशी काय संबंध आहे हे सांगण्यासाठी स्वतःचा भरपूर वेळ दिलेला आहे. आणि असं दुसऱ्या ग्रंथांनी केलेलं नाही. आणि म्हणून हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे.
की आपल्या श्रीगुरूंनी हा मुद्दा विशेषत्वाने मांडलेला आहे. लक्षात घ्या आणि पुढे चला. ओम तत्सदिती निर्देशो. सुरुवातीला ओंकार हा मंगलवाचक असावा हा प्रघात आहे. पण ओंकाराचा शांती मंत्राशी काय संबंध आहे की ही मांडणी केवळ ढिली आहे का, नाही तर आपल्यासाठी ती ढिली होईल म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की काय आहे. मग आता ओम म्हणजे काय, अ उ आणि म काय माहिती. योगायोगाने गाजवोदाट दुपारचा जो वर्ग सुरू आहे आपला हाच विषय सुरू आहे आणि सकाळी पण काय झाला हाच विषय आला आहे का बोर्डवर. हा मग आता ओम शब्दाचा अर्थ उत्पत्ती स्थिती आणि लय नाही. अ उ आणि म. अ म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. ओंकाराचा हा जो अर्थ आहे हा पिंडाकरता आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय हा ब्रह्मांडाकरता आहे. म्हणून अ म्हणजे उत्पत्ती, उ म्हणजे स्थिती आणि म म्हणजे लय हा ब्रह्मांडाकरता अर्थ आहे. उत्पत्ती स्थिती लय आणि पिंडाकरता जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. काय झालं, मी पहिल्यांदा उत्पत्ती स्थिती लय सांगितलं आणि सगळ्यांचं बोर्डकडे लक्ष होतं. तर माझ्या लक्षात आलं की प्रत्येकाला वाटलं की मी चुकलो सांगताना. त्यामुळे मग एकदम सगळ्यांनी काय म्हटलं, नाही 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 उत्पत्ती स्थिती लय नाही, जागृती स्वप्न सुषुप्ती. माझ्या लक्षात आलं की हे फिट बसलंय बोर्डवरचं सगळ्यांच्या. हे पिंडासाठी आहे. कसं झालं की दासबोधामध्ये जेव्हा विषय सुरू होता तो पिंडाच्या अनुषंगिक होता. त्या दिवशी मी तुम्हाला पिंडाच्या अनुषंगिक समजावून सांगितलं. पण आज ब्रह्मांडाच्या अनुषंगिक विषय आहे. आपण आज ब्रह्माबद्दल बोलतोय आणि म्हणून मग जागृती स्वप्न सुषुप्ती हा पिंडाचा विषय आहे. आणि मग तुर्या त्याला अर्धचंद्र असं म्हणतात ओंकारावरचा, आणि बिंदू जो आहे त्याला साक्षी असं म्हणतात. जागृती स्वप्न सुषुप्ती साक्षी आणि उन्मनी, साक्षी तुर्या आणि उन्मनी अशा ज्या 5 स्थिती आहेत त्याचं वर्णन आहे. परंतु उत्पत्ती स्थिती लय म्हणा की जागृती स्वप्न आणि सुषुप्ती म्हणा, हे दोनही एकच आहेत. एकदा लक्षात घेऊन घ्या. जीव आणि ब्रह्म. जीव कसा आहे अल्पव्यापक, ब्रह्म कसा आहे सर्वव्यापक. जीव कसा आहे अल्पज्ञ, ब्रह्म कसा आहे सर्वज्ञ. आणि मग जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. कारण अल्पज्ञ आणि सर्वज्ञ ह्या उपाध्या आहेत. जीवाची अल्पज्ञ ही उपाधी आहे आणि ब्रह्मांडाची सर्वज्ञ ही उपाधी आहे. आता ज्ञातेपणातून बघितलं म्हणून या उपाध्या लावाव्या लागल्या, नाहीतर या लावाव्या लागत नाही. म्हणून जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य आहे. म्हणून मूलतः मी जीवही नाही, मी ईश्वरही नाही, मी ब्रह्म आहे. मग माझ्या उपाधीला किती किंमत द्यायची. शेंगेच्या टरफलाला दाण्यापेक्षा किंमत किती द्यायची. ओडर ज्याला म्हणतात, दाण्याचं साल, त्याला तेलापेक्षा किंमत किती द्यायची. दाण्याचे मळलेले साल घ्यायचे की त्याचं तेल घ्यायचं. तेल काढतो की नाही तेव्हा असा लगदा तयार होतो, तो सालाचा असतो. त्याचं महत्व असतं का की तेलाचं महत्व असतं. आत्म्याचं महत्व आहे की देहाच्या उपाधीचं महत्व आहे. ब्रह्माचं महत्व आहे म्हणजे ईश्वराचं महत्व आहे की ब्रह्मांडाचं महत्व आहे. आणि या जर दोन्ही गोष्टी महत्वाच्या नसतील तर ब्रह्मस्वरूपच फक्त महत्वाचं आहे. ते सामान्यत्वाने आहे या अनुषंगिक आहे. असं जर एकदा लक्षात आलं तर मग पिंड आणि ब्रह्मांड यांच्या ठिकाणी ऐक्य आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग ओंकाराचं विशिष्ट फळ, काय फळ आहे ओंकाराचं, हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आकार मात्रेचा संबंध केन उपनिषदाच्या जागृतीशी कसा आहे. काकांनी काय मुद्दा मांडलाय बघा. म्हणून ओंकाराचे चिंतनातून केन कुणाच्या सत्यावर कळतं हे आकार सांगतो.
कोणाच्या सत्तेवर कळतं या मागची संकल्पना समजून घेण्यासाठी ओंकार समजला पाहिजे. पुन्हा आलं यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तरम भवती. अभ्यास कसा करायला पाहिजे? विद्या करोती वीर्यवत्तरम भवती. म्हणून ते जे जाणून करतो ते अधिकच बलवान असतो आणि जे अजाणता केलं असतं ते बलवान नसतं. हेतू समजून केल्या जातं ते काय असतं नाही कळत. हेतू समजून केल्या जातं ते उपयोगाचं असतं आणि हेतू न समजता केल्या जातं ते उपयोगाचं नसतं. उदाहरण देऊ थोडंसं माझ्या क्षेत्रातलं. पेशंट असतो तो मेडिकल स्टोअरवाल्याकडे जातो आणि तो म्हणतो की मला की मी असा असा त्रास आहे, जरा पोट वगैरे दुखून राहिलाय, असा असा त्रास आहे, जरा 2 गोळ्या द्या ना आम्हाला. आणि मेडिकल स्टोअरवाला त्याला गोळ्या देतो आणि त्याचा त्रास कमी होतो. 4 दिवसांनी तो पुन्हा जातो, 4 दिवसांनी पुन्हा तो गोळ्या देतो, पुन्हा 4 दिवसांनी जातो, तो मेडिकल स्टोअरवाला पुन्हा बदलून गोळ्या देतो. आणि असे 15-20 दिवस गेल्यानंतर तो म्हणतो आता आपण डॉक्टरकडे गेलो पाहिजे. आणि मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतो, त्याच्या येण्याचा हेतू लक्षात घेतो की 3-3, 4-4 वेळा यांनी मेडिकल स्टोअर मधून पेन किलर खाल्लेले आहे. पण याला नेमकं काय झालं हे मेडिकल स्टोअरवाल्याला माहिती नाही. तो तात्पुरतं सबसाईड करण्याचं औषध देतोय. मग याला काय झालं याचा पहिल्यांदा डॉक्टर अंदाज घेतो, त्याला डायग्नोसिस म्हणतात. आणि डायग्नोसिस केल्यानंतर मग त्याला ट्रीटमेंट सुरू करतो. तर डॉक्टरच्या 2च गोळ्यांनी पेशंटला कायमचा आराम पडतो आणि मेडिकल स्टोअरवाल्याच्या 10 गोळ्यांनी त्या पेशंटला आराम पडत नाही. कारण पेशंटच्या येण्याचा हेतू डॉक्टरनी ओळखून घेतला आहे, दुरुस्ती हा आहे. आणि मेडिकल स्टोअरवाल्यांनी त्रास होतो याला एवढाच हेतू लक्षात ठेवून पेन किलर देऊन टाकलेला. कोणाकडे जावं? मग माझं जीवन सुखरूप होण्यासाठी मी कोणाकडे जावं? ईश्वराकडे की श्री गुरुकडे? माझा विषय काय? मेडिकल स्टोअरवाल्याकडे की डॉक्टरकडे? ईश्वराकडे की श्री गुरुकडे? मग आमचा स्वभाव असतो गुरुवारी दत्त मंदिर, सोमवारी महादेव मंदिर, मंगळवार आणि शुक्रवार देवी, शनिवार आठवडी बाजारातले शनिवार. आम्ही कुठे फिरतोय दरदर या मेडिकल मधून स्टोअर मधून त्या मेडिकल स्टोअर मध्ये, त्या मेडिकल स्टोअर मधून त्या मेडिकल स्टोअर मध्ये. पण आम्ही भवरोगाला कायमच हाकलून देणाऱ्या डॉक्टरकडे जाऊ इच्छित नाही. म्हणून जोपर्यंत मी खऱ्या अर्थाने श्री गुरूंना शरणागत होत नाही तोपर्यंत माझा भवरोग दुरुस्त होत नाही. तोपर्यंत असंच चालू द्या. सोमवार ते शनिवार ऑटो लावायचा, पैसे द्यायचे त्याला, नाही तर गाडी काढायची आणि जाऊन यायचं. जाऊन येईपर्यंत तोंडात पाणी सुद्धा घ्यायचं, घ्याल तर खबरदार. असं माणूस आपलं जीवन जगतो. दयनीय जीवन आहे, लाचार जीवन आहे. ज्याच्याकडे जाऊन आपण दुरुस्त होऊ शकतो त्याला सोडून द्यायचं आणि भलतीकडे फिरत बसायचं. आपला विषय आहे यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तरम भवती. जे जे जाणून करतो ते अधिकच बलवान असतं आणि म्हणून ते अधिक परिणामकारक असतं. जे जे जाणून केलं जातं त्याच्यामागे समजावं लागतं, हेतू असतो, उद्देश असतो, ओळख असतो. म्हणून ते खरोखरी उपयुक्त ठरतं, नाहीतर उपयुक्त ठरत नाही. कळत आहे का? न समजून केलेला ओंकाराचा निव्वळ उच्चार आणि समजून केलेला ओंकाराचा अभ्यास यामध्ये एवढी तफावत आहे. आणि ही तफावत जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत माझं ओमचं उच्चारण चालूच राहील, पण ओमचं विचारण चालणार नाही. काय विचार आहे? आकार, उकार आणि मकार, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, तुर्य आणि साक्षी, एवढा विचार आहे त्याच्यामध्ये. हे
एतद आलंबनम श्रेष्ठ एतद आलंबनम परम कठोपनिषद. आणि म्हणून अविद्या रचित सृष्टीशी माझं अंतःकरण तदाकार होत असेल, तादात्म्य पावत असेल, तर त्या स्थितीला जागृती असं म्हणतात. पुन्हा आलं अविद्या रचित सृष्टी. अविद्या रचित सृष्टी का बरं म्हणायचं? आम्हाला तर शब्द माहिती आहे अविद्या रचित आहे म्हणून, पण का बरं म्हणायचं? माझ्या मनावर तसा संस्कार झाला पाहिजे म्हणून अविद्या रचित सृष्टी असं म्हणायचं. आणि अंतःकरणामध्ये वस्तुस्थिती ठसावी म्हणून अविद्या रचित सृष्टी असं म्हणायचं. आणि अविद्या रचित सृष्टी माझ्या मनावर आणि माझ्या बुद्धीवर मला बिंबावी लागेल, म्हणजे हळूहळू त्याचा सराव होतो. कळतंय? जोपर्यंत मी आता सृष्टीकडे बघून घेण्याची सवय करणार नाही तोपर्यंत मला तसा सराव होणार नाही. म्हणून लहान मुलांचं काय असतं, समोर जे दिलं ते त्यांना पाहिजेच असतं. खरं की खोटं? जे दिलं ते त्यांना पाहिजेच असतं लहान मुलांना. आम्हाला जे दिसलं ते जर पाहिजेच असेल तर आमचं वय किती? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ओके, काही गोष्टी आम्हाला नको आहेत असं वाटलं पाहिजे ना कधी. आता नाही गरज मला या गोष्टींची, आणि एक दिवस मला पैशाची सुद्धा गरज पडता कामा नाही. गरजेपुरता असेल तर बरं का, व्यवहारापुरता मरेपर्यंत पैसा लागणारच आहे, यात निर्विवाद आहे ही गोष्ट. पण याचा अर्थ गरजेपुरता लागणार आहे हे विसरता कामा नाही. गरजेपेक्षा जास्त असलेला जो पैसा आहे तो मला त्रास दिल्याशिवाय सोडणार नाही, तरीही आम्ही पैशाला सोडणार नाही. असो, 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जागृतीबद्दल बोलतोय बरं का. ओंकारातल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत वृत्तीच्या माध्यमातून आम्हाला सृष्टीचं ज्ञान होतं. आपण कशाच्या अभ्यासाला लागतोय? उपनिषदाच्या. त्यामुळे जावं कसं लागेल? असं जावं लागेल. म्हणून अंतःकरणाच्या माध्यमातून डोळ्याला कोणाच्या सत्तेवर दिसतं, कानाला कुणाच्या सत्तेवर ऐकू येतं, नाकाला, त्वचेला आणि जिव्हेला कोणाच्या सत्तेवर वास, स्पर्श आणि रस घेता येतो. आता हे आम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे. मग आता सत्ता कोणाची? विषय कुठे आला? नाक कान डोळा हा विषय संपला. कळणे हाही विषय संपला. कळताय का माझं बोलणं? मला डोळ्यांनी टेबल दिसला, झाला, विषय संपला. डोळा आणि टेबल दोन्ही विषय संपले. कोणाच्या सत्तेवर दिसला, विषय काय सुरू व्हायचा? डोळाही नाही राहिला आणि टेबलही नाही राहिला. कोणाच्या सत्तेवर डोळ्याला टेबल कळला हा विषय. दृश्य डोळा आणि दृश्य टेबल संपले आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून उपनिषदातील सामर्थ्य हे आहे, शास्त्रांनी आमच्यासाठी कोणतं भांडवल ठेवलं हे आम्हाला समजलं पाहिजे. आमच्या डोळ्यासमोर डोळाच भांडवल आहे, नाही तर टेबल भांडवल आहे. सत्ता हे भांडवल आहे. काय विषय? सत्ता म्हणजे आजची सत्ता नव्हे बरं का, ती सत्ता नव्हे. आणि म्हणून हे मूल्य ऋषीमुनींनी, पूर्वसूरींनी परंपरेतून लक्षात आणून दिलेलं आहे. आणि ती जी वृत्ती नावाचं साधन आहे, ती जी अंतःकरण वृत्ती ज्ञानेंद्रियाच्या मार्फत बाहेर पडून मला सृष्टीचं पंचविषयात्मक ज्ञान करून देते व ते सगळे संस्कार माझ्या बुद्धीपर्यंत घेऊन जाते, या सवयीतून स्वरूपाची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे केनोपनिषद आहे. वाक्य जरी मोठं वाटलं तरी फार बारीक आहे बरं का. आणि म्हणून यात पद्धतशीरपणा पाहिजे, परंपरा सांभाळली पाहिजे, संप्रदायाची गरज लक्षात घेतली पाहिजे, संप्रदायाचा हेतू लक्षात घेतला पाहिजे आणि मग वाटचाल केली पाहिजे. नाही तर मग तुझी या वियोगे जीवत्व आले मोठ्याने म्हणतो, भावपूर्ण म्हणतो, म्हणता म्हणता रडायला येतो. आणि मी जर आयुष्यभर अत्यंत भावपूर्ण साश्रू नयनाने म्हणतच राहिलो आणि रडतच राहिलो तर माझ्या हातात काहीही लागण्याची शक्यता
नाही असं जर नीट चिंतन केलं तर माझा फायदा होईल. नीट चिंतन कसं करायचं? तुझी या वियोगे जीवत्व आले म्हणजे तुझी या संयोगे ब्रह्मत्व यावे. कोणाच्या वियोगाने जीवत्व आलं? स्वरूपाचं. मग त्याच्या संयोगे ब्रह्मत्व येईल की नाही? मग मी नेहमी म्हणायचा तुझी या वियोगे जीवत्व आले. करुणाष्टक आहे बरं काय. हे असंच म्हणत राहायचं का आयुष्यभर आणि रडायचं? मग भाव असे उचंबळून येतात, मग खूप असं रडायला येतं, डोळ्यातनं खूप पाणी येतं. मग तो बाजूचा लक्ष नसलेला पाहतो आपल्याकडे, तुमची साधना फार वरच्या दर्जाची आहे म्हणतो, आणि हे त्याच्यातच आयुष्य घालत. संयोग करण्याचा प्रयत्न काही करत नाही. काकांचं वाक्य आहे बरं का, माझ्या मनाने बोलत नाही, माझ्या मनाने मी बोलणार सुद्धा नाही. म्हणून यथार्थ शास्त्रशुद्ध चिंतन जर करणं ही जबाबदारी माझी आहे, आणि माझी जबाबदारी जर मला बरोबर जमली तर चिंतन सुद्धा मूल्याधिष्ठित असलं पाहिजे याची काळजी मला घ्यावं लागेल. मी सांगतो म्हणून माझं असं आहे असं म्हणावं का? नाही, ते उपनिषदांचं आहे. उपनिषद अपौरुषेय आहे. भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा हे 4 पुरुषातले दोष उपनिषदांमध्ये नसल्यामुळे त्यांना अपौरुषेय असं म्हणतात. म्हणून उपनिषदाचं मूल्य आहे, किंमत नाही. किंमत कशाला म्हणतात? पैसे देऊन जे घेता येते त्याला किंमत असं म्हणतात. पैसे देऊन जे घेता येत नाही त्याला मूल्य असं म्हणतात. मी किंमत केली पण जर मूल्य समजलं नाही तर मी ब्रह्म आहे हे उपनिषदाचं मूल्य आहे, आणि त्या मूल्यावर अहम ब्रह्मास्मी अशी अपरोक्षानुभूती मला येण्याची नितांत गरज आहे. एवढं जर मी समजून घेतलं तर ओंकार कळला. काय कळला? हे ओंकारातलं संक्षेपाचं स्पष्टीकरण आहे. सविस्तर स्पष्टीकरण मांडुक्यामध्ये दिलेलं आहे. उद्या आपण शांती मंत्राला प्रारंभ करूया. आज थांबू. रामकृष्ण हरी. मध्ये कटलं की काय? रामकृष्ण हरी. हा, रामकृष्ण हरी. हॅलो हॅलो हॅलो, रामकृष्ण हा, हरी. रामकृष्ण हरी. अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. आप्यायन्तु ममाङ्गानि प्राणश्चक्षुश्रुमुतो सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम्. मां ब्रह्म निराकरोत्.
अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति।